बॉलिंग मार्क पर पहला ओवर लेकर देवा कौन है बस इथं बसून गेंदबाज तैयार और अच्छी गेंद मोड़ दिया उसे और एक रन आसानी से पूरा कर लिया। भव्य दिव्य टूर्नामेंट या खरवई मैदानावर राइट हैम ओवरती विकेट बढ़िया मोड़ दिया उसे पॉइंट रीजन के अंदर और गेंद के पीछे जाते हुए अंपायर का इशारा 4 रन बढ़िया जजमेंट वहां पर। इसी 4 की मदद से स्कोर पहुंचा 5 रन लॉस ऑफ 9 विकेट। वेरी बिग टूर्नामेंट हेल्ड एट दिस ग्राउंड खरवई ग्राउंड। Bowler continue to Kharwai end. Batsman's ready. गेंद को ड्रॉप किया वहीं पर ही कोई रन नहीं। नक्कीच आतापर्यंत 5 धावा बनल्या गेल्यात। चांगली गोलंदाजी जोवेलीपाडा संघाकडनं रोहित सध्या करतोय पहिला षटक, परंतु इथे हा चेंडू कदाचित हातातून निसटला। यस, पंचांचा इशारा या ठिकाणी कॅन्सलचा आलाय, कॅन्सल कॉल। पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल। आतापर्यंत आपण पाहतात दोन्ही संघ शांतमय सुरुवात करतायत। सोनूचा बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार आलाय। खरं तर सोनू नक्कीच आपण त्याला सातत्याने मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं या संघातून। तोच सोनू इथे आपण पाहता गुडलँड स्पॉटचा चेंडू, परंतु अतिरिक्त उसली या ठिकाणी होती। नक्कीच खरं तर बॅट्समन सोनूचा जजमेंट या चेंडूवरती कदाचित मी तर म्हणेन चुकीचा राहिला, कारण की कॉन्क्रीट पिचवरती गोलंदाजाला बेनिफिट मिळतं। एक्स्ट्रा पेस विथ एक्स्ट्रा बाउन्स त्याचा फायदा झाला मागच्या चेंडूवरती, परंतु इथे फटका चांगला आहे। एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय, अगदी आउटफील्ड फास्ट आहे, परंतु 3 खेळाडू पाठला करतायत। शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला अडवलं गेलं, बॉलला पॉज दिली गेली आणि त्यानंतर उचलफेक। आतापर्यंत तब्बल 3 धावा कंप्लीट झाल्यात। चांगलं कॉलिंग आहे या ठिकाणी आपण पाहतायत हर्षल आणि सोनू मध्ये या 3 धावा बनल्या गेल्या। 3च्या मदतीनं संघाची धावा संख्या 8 धावा। तर चला चिखलोली संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी भेट घालायची आहे। ओव्हरपिच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ आहे। बॅटचा टो एंड होता, असं वाटलं होतं की कॅच होईल, परंतु शेवटच्या मोमेंटला सध्या तरी हर्षलचं मी तर म्हणे नशीब ऑन आहे आणि बॉल मात्र चाललाय शॉर्ट फायनलिंगच्या खेळाडूला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा। ठिकाणी संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जांभिवली चेंज द गेम जांभिवली 20 संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धाबा। चांगली सुरुवात। नक्कीच खान सर याच रेकॉर्ड रनरने धाबा आल्या तर कदाचित असं वाटतं 50 पर्यंत धाबा संख्या बिलकुल जाऊन पोहोचेल। बिलकुल अशा याचप्रमाणे म्हणजे पॉवर प्लेचा ज्या टीमनी फायदा घेतलाय ते टीम पुढे गेलेली आहे। बिलकुल अगदी बरोबर आहे सर। आज खरं तर प्रत्येक मॅच मध्ये 60 पेक्षा जास्त धाबा बनल्या गेल्या। बिलकुल अगदी मागच्याच मॅच मध्ये जवळ आपण पाहिलं तर 70च्या वर होते, तब्बल 72 धाबा बनल्या गेल्या होत्या। बरोबर आहे। पहिल्या मॅच मध्ये 61, दुसऱ्या मॅच मध्ये 63 आणि 63 आणि तिसऱ्या मॅच मध्ये तब्बल 72 73 बरोबर आहे। म्हणजे आज धाबांचा पाऊस या मैदानावरती पाहायला मिळाला आहे आणि झुंज सकारात्मक झुंज आहे दोन्ही संघामध्ये। नक्कीच आज सर्व संघ मात्र भरपूर चांगले खेळ करत आहेत। त्या मैदानाच्या आत तापमान देखील इथे आपण पाहता वाढत चाललाय, परंतु मैदानाच्या आत सध्या तरी खेळाडूंची एनर्जी मात्र कमी झालेली नाहीये, कमी झालेली नाही आणि या रखरखत्या उन्हामध्ये खेळणं कमी अवघड कार्य नाही बाबा। गेंदबाज तैयार, राउंड विकेट, बढ़िया मारने का प्रयास, लेकिन वहां पे नजदीकी मामला हो सकता था और बहुत ही करीबी मामला, और अंपायर ने वहां आउट करार दिया है। काफी तटस्थ अंपायर हमारे इस मैच के, रन लेने के चक्कर में अपना विकेट गंवा दिया। वहां पर चलता है, बैड लक होता है कभी कभी। इसे
इसीलिए क्रिकेट को कहा जाता है, क्रिकेट ये लक का खेल है, नसीब का खेल है, और साथ साथ अपनी मेहनत भी होना बहुत ज़रूरी होती आहे. खरोखरच क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. नशिबासोबत सोबत आपलं प्रयास जरुरी आहे. आपलं कर्तव्य करणं जरुरी आहे. खेळपट्टीवर उभं राहणं जवळजवळ आवश्यक आहे त्या ठिकाणी. खेळ थोडा विकेटच्या पतननंतर थोडा खेळ थांबलेला आहे. सुंदरसं विकेट पडलेलं आहे आता. करंट बॉलरचं नाव काय? चेतन अपने बॉलिंग मार्क पर, उनके खाते में ये विकेट जाता हुआ. अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी चल रही थी. राउंडी विकेट मारने का प्रयास मार दिया है. 2 फील्डर तैयार है वहां पर, और दूसरा भी रन करीब करीब ले लिया है. 2 रन पूरे कर लिए है. इसी 2 रन के साथ स्कोर पहुंचा 14 धाबा आहेत धावफलकावरती. त्याच दरम्यान जीवनदादा पाटील यांच्या माध्यमातून जांभेळी संघाला नक्कीच शुभेच्छा येतात आणि खऱ्या अर्थाने या आयोजनात देखील शुभेच्छा येतात. नक्कीच जीवनदादा यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत 14 धाबा धावफलकावरती आहेत. नक्कीच चेतननं मात्र पहिला विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. अर्थात सोनू मात्र लवकरात लवकर बाद झालाय. शटअप बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कदाचित या ठिकाणी यष्टीरक्षकाला असं वाटलं की गोलंदाज येणार, परंतु गोलंदाजाला असं वाटलं की यष्टीरक्षक येणार, परंतु दोघांमध्ये हे कॉलिंग नव्हती. शेवटच्या मोमेंटला मात्र संधी होती कॅचची, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. होते आहे, कधी कधी होते आहे. आणि कॉम्बिनेशन चुकलं या ठिकाणी. विकेट किपरने धावून जायचं होतं, कारण विकेट किपर जवळ होते. चालत असते, खेळ आहे. बढ़िया हिट, 6 रन, सुंदर षटकार. नक्कीच या ठिकाणी षटकार आलाय. मैदानाच्या हातावरून पाहता फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं हा मोठा फटका आलाय. खरं तर हर्षलचा विचार केला सुरुवातीला जो शांत होता, परंतु आता मैदानाच्या आत शांत नाहीये. सध्या तरी मैदानाच्या आत आतंक दाखवतोय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती तब्बल 21-21 या धावफलकावरती. हर्षलच्या बॅटमध्ये जर अजून एक येणारा नेक्स्ट चेंडूवरती जर षटकार आला, लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार जर आले, तर अजून नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. नक्कीच जीवनदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज हे दिलं जाईल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. कुठल्या स्पॉटचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, परंतु हलकासा बॉल टर्न होतोय, परंतु डीप मध्ये सध्या तरी मिस स्पीड, परंतु बॅकअप आलाय. नक्कीच त्या ठिकाणी स्वप्नील आले होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. 2 धावापर्यंत मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अर्थात चेंज गेम जांभिवली बी संघ. 2 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावरती. सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे. इथे सध्या तरी जबल असं वाटलं होतं की पॉइंटचा खेळाडू तिथे आपण पाहता हरेश होते. असं वाटलं होतं की हरेश येतील, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतः गोलंदाज चेतन आले आणि चांगला कॅच कॅरी केलाय. इथे आपण पाहता धक्का अजून एक लागेल. टीम चेंज द गेम. जांभिवली बी संघाला फलंदाज हर्षल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्या ठिकाणचा कॅच करणे अवघड नाही आहे. सुंदर कॅच केलेला आहे त्या ठिकाणी गोलंदाज यांनी.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये 11 धावा. अशा रीतीने तब्बल 23 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी होते मैदानामध्ये. हेमंत आपण पाहतात सध्या तरी पाणी घेऊन जातात आपल्या संघासाठी. पहा उन्हाचं तापमान वाढत चाललंय. खेळाडूंना पाण्याची मागणी जर होत असेल तर आपण कॅप्टनला सांगा. नक्कीच तुमच्या कॅप्टन नक्कीच पंचांपर्यंत ते संदेश पोहोचवतील आणि पंच थेट आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. सध्या तरी कॅप्टनला नक्कीच सर्व काही जबाबदारी असते संघाकडे पाहण्याची. आणि या ठिकाणी आपण पाहता पाण्याची मागणी होते. पाणी यास पाणी देखील पुरवलं जातं. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. यस खान सर या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा काही वेळानंतर आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होतील. खान सर आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मागील 3 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसात चांगला पाठबळ मात्र त्यांचा आम्हाला लाभलाय. खान सर आपलं मनापासून आम्ही कौतुक करू आणि आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 3 गोलंदाज सनत आलेत बॉलिंग मार्क वरती. गेम ऑन. इथे पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. बॅट्समन आपण पाहता जयच्या स्लॉट मध्ये होता आणि त्यानं पाठवलाय सरळ अगदी बाहेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. पहिलाच यस संदेश होते. संदेशच्या बॅटमधनं हा मोठा फटका आलाय. अगदी सडक पे बेधडक और सबसे कडक. संदेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. सनदचं स्वागत केलंय. वेलकम टू द खरवई मैदानावरती स्वागत आहे सनद असं म्हणत असताना मात्र संदेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहा पहिल्या ओव्हरमध्ये जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल व तदनंतर सेकंड थर्ड फोर्थ या जर ओव्हरमध्ये बॉल हरवला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल. जेव्हा जुना बॉल नसेल तेव्हा मात्र तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा. या मॅच नंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. तर सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. इथे फटका हा देखील सुंदर आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. संदेशच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका षटकार. ₹501 कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. सातत्यानं जीवनदादा पाटील आपल्या टीमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करत आहेत. परंतु इथे हा चेंडू पाहावा लागेल. फुल्लर लेंदा चेंडू होता. संधी होती मोठा फटका खेळण्याची परंतु पंचांचा इशारा. हा चेंडू खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. सध्या तरी गोलंदाज सनदवरती दबाव दडपण प्रेशर पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला आपण पाहता पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहता डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न खराब थ्रो. याचं कारण तुम्हाला पाहू शकाल. अर्थातच दबाव आहे जोवेलीपाडा संघावरती. मोठी धावसंख्या उभारण्याचं काम सध्या तरी जांभिवली बी संघ करतोय. चेंज द गेम जांभिवली बी हा संघ नाव मोठं आहे. कामगिरी देखील आता चांगली पाहायला मिळते. या ओव्हरला सध्या तरी टार्गेट केलं जातंय की या षटकात जास्तीत जास्त धावसंख्या यावी आणि सध्या तरी आतापर्यंत चांगली धावसंख्या आली आहे. मागील 3 चेंडूवरती जवळजवळ 15 धावा खर्च केल्यात. इथे हा चेंडू कदाचित पंचाने सांगितलं यस बीमर बॉल आहे. नो बॉल आलाय. नो बॉलची 1 धावा आता धावफलकावरती ऍड होईल. नो बॉलचा फायदा उचलायचा होता परंतु इथे पण पाहता फलंदाज मिस झाले
परंतु एक धाव नक्कीच मिळेल अवंतरची. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा फायदा मिळतो फलंदाज संदेशला घ्यावा लागेल. इथे हा चेंडू फुलर लेनचा आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. 6 धावा, परंतु बॅटिंग करण्याला संघानं या ठिकाणी DRS घेतलाय. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू दिलाय, एक रनआउट साठी आणि एक साठी, आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघानं DRS घेतलाय. 6 धावा तर कन्फर्म आहेत या चेंडूवरती. यस, नो बॉल आहे या ठिकाणी. 2 बीमर झालेत. आता गोलंदाज बाद असेल. यस, 2 बीमर झालेत. दोन बीमर झाले म्हणजे आता गोलंदाज या ठिकाणी बाद असेल. सध्या तरी या षटकामध्ये जास्त धावा आल्यात. नक्कीच कुठेतरी सनदकडनं थोड्या चुका होतात गोलंदाजी करत असताना. कंटिन्यू षटक ठेवतील गोलंदाज हेमंत आलेत. अजूनही उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि धाबांचा विचार केला तर आतापर्यंत धाव फलकावरती 46 धावा आहेत. धाबांचा डोंगर आतापर्यंत उभा केला बॅटिंग करणाऱ्या संघानं. आताचा चेंडू पाहावा लागेल. यस, पंचांचा इशारा वाईटचा आलाय. एक आव्हान तर धाव मिळाले, परंतु फ्री हिट कंटिन्यू असेल. संदेश सध्या तरी मात्र चांगली बॅटिंग करतो. या षटकामध्ये संदेश मात्र ऑन फायर झालाय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 मोठे फटके आलेत. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. फ्री हिट ऑन. इथे हा फटका सुंदर आहे. फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबा षटकार. त्रेपन्न धावा आहेत धाव फलकावरती. 53. ओव्हर पिच बॉल लॉप करण्याची संधी होती पुन्हा एकदा, परंतु या ठिकाणी पण पाहता येतं हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक केलंय डॉट बॉलनं. आता मॅच बॉल सुद्धा आलाय. सध्या तरी याच बॉलची वाट पाहत होता संदेश, कारण की याच बॉलनं मात्र षटकार लगावले आणि तो बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक. 1 to go. गुडले स्पॉटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा डीप राहिलाय आणि त्यामुळे हा देखील बॉल डॉट आलाय. यस, कमबॅक केलं गोलंदाज हेमंतनं. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये चेंज गेम जांभिवली बी संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 53 वरती. तब्बल 53 धाबा आहेत. अजूनही शेवटचं षटक शिल्लक, परंतु शेवटच्या षटकात धावा येणार की गोलंदाज कमबॅक करून देणार याचं उत्तर मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. अगदी मागील चेंडूमध्ये गोलंदाजी करत असताना सनद आणि हेमंतनं तब्बल 30 धावा खर्च केल्यात. मी कौतुक करेन या ठिकाणी गोलंदाज हेमंतचं, त्यांना फक्त 6 धावा खर्च. बाकीच्या 24 धावा या सनदनं गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात. परंतु ह्या धावा भरपूर महाग ठरू शकतात जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये धावा चेस कराल त्यावेळेला. चौथं षटक गोलंदाज योगेश. योगेश आलाय. अगदी जोवेली पाडा संघाचा अजून एक स्टार खेळाडू, परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील चांगली मॅच पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल या ठिकाणी आपण पाहता पूल केलं होतं, परंतु बॅटची एज होती आणि फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा.
चौकार आलाय. सातत्याने मात्र धाबा जमा केल्या जातात. शॉर्ट ऑफ प्लेन फुल अँड पॉवरफुल मोठा फटका. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवांच्या लाटांवरती स्वार होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबा. आणि खरवई बीट टीम आपण देखील कॅप्टनला पाठवायचं आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांची भेट घालायची आहे. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे खरवई बी विरुद्ध सारा 11 चिखलोली. दुसऱ्या फेरीतील हे सामने नक्कीच तुम्हाला 3 षटकांचे पाहायला मिळतील. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सुद्धा जायचं आहे. आणि भाईजान 11 कुलगाव टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. आणि खरवई बी टीम आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. आयोजकांची भेट घालायची आहे. मागील 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या गोलंदाज योगेशनं. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन जयपासून हा दूर चेंडू होता. पंचांचा इशारा आपण पाहता वाईडचा आलाय. एक अवांतर धाव मिळेल. सध्या तरी मोठी धाबा संख्या उभारण्याचं काम सध्या तरी चेंज द गेम जांभिवली बी संघ करतोय. 64 धाबा फलकावरती आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन सेटला पूल केलाय हा देखील. आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा धमाका फलंदाज जयच्या बॅट मधून. धावांचा पाऊस धावांचा डोंगर पाहायला मिळेल. आतापर्यंत टीमची टोटलचा विचार केला तर 17 रन्स 70 अर्थातच 70 धाबा फलकावरती आहेत. शॉट ऑफ प्लेन फटका फसला. झेलची संधी झेल पकडणं महत्वाचं आहे. इथे आपण पाहताय शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच कॅरी केली आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच जरूर ड्रॉप झाली होती परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली. आणि फलंदाज बाद जय बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच आमचे प्रमुख पाहुणे तुम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये येताना पाहायला मिळतील. खरं तर आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री राजेंद्र शेठ ढुळे यांचं या ठिकाणी थोड्या वेळामध्ये नक्कीच आगमन होईल. व तदनंतर मंगेश शेठ ढुळे व तदनंतर चेतनदादा ढुळे आणि आमचे दिलीपदादा बैकर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी नक्कीच आगमन होईल. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करू. खरं तर या सर्वच आमचे प्रमुख उपस्थिती आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यस अशी स्ट्राईक चेंज होणार नाहीये. हा बॉल डॉट आहे. या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळणार नाहीये. बॉल डॉट आहे परंतु कोणत्या प्रकारची धाव नाहीये कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. जर का यष्टिरक्षकांना बॉल सोडला असता आणि त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं महत्वाचं आहे. एकाच एंडने स्ट्राईक चेंज होणार नाहीये. बॉल डॉट आहे. हा डॉट बॉलचा सांगल्यानंतर टीमची टोटल 70 धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर रोहितनं चांगली गोलंदाजी केली परंतु रोहित नंतर मात्र चेतननं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 23 होत्या परंतु तदनंतर आतापर्यंत धाव फलकावरती धाबा भरपूर पाहायला मिळतात. ऑन साईडला पाहता ढकललाय चेंडू परंतु डीप मध्ये आपण पाहता लॉंग ऑफला हेमंत आहे. चुका होणार नाहीयेत. कॅच कॅरी केलाय
मात्र या ठिकाणावर आता या ओव्हरचा शेवट मात्र गोड केलाय गोलंदाजी करत असताना शेवटच्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळवली गोलंदाज योगेशनं. आणि या ठिकाणी पाहिलं तर पहिला सत्र देखील संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चेंज गेम जांभिवली बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 70 धाव फलकावरती आणि 71 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. 70 धावा बनल्या गेल्या आणि 71 धावांचा टार्गेट या ठिकाणी आहे. तो म्हणजेच जुबिली पाड्या संघाला आणि नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच करवई बी विरुद्ध सारा 11 चिखलोली संघ. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आणि आपण करूयात मायक्रोफोनवरती बदल. या 71 धावा कशा प्रकारे चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड नानकासवाडी आमचे प्रकाश बल्ला सरांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. तर चला खरवई बी टीम कॅप्टन आपण या टॉस साठी खरवई बी टीम आपण लगेच टॉस साठी यायचंय. थँक्यू सो मच प्रसाद सर. आपण जातोय नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने आपण बघू शकतोय. पहिला सामना जिंकला होता रेग्युलर फॉर्मॅटमधून थेट खरबाई ब संघानं. दुसरा सामना जिंकला होता तो म्हणजेच सारा 11 चिखलोली संघानं. तर या दोन संघामधून पाहायला मिळते आहे आजच्या फॉर्मॅटमधील सेकंड राऊंडची मॅच नंबर 1 आणि या सामन्याचा टॉस तिथे सध्या तरी टॉस बॉक्समध्ये होत असताना बघायला भेटतोय. तर हा टॉस करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जो चालू सामना बघतोय त्या चालू सामन्यामध्ये फार चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते आणि आमचे ललितदादा सवारे यांच्या शुभासे मात्र हा टॉस होतोय. कॅमेरामॅन आपण थोडंसं बळायचं आहे. ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकतो आमचे डॅशिंग दिलदार व्यक्तिमत्व आमचे ललितदादा सवारे यांच्या शुभासे हा टॉस तिथे राहिला आहे आणि हा टॉस मला वाटतं थेट आपण बघू शकतोय सारा 11 चिखलोली संघाने जिंकले आणि प्रथम फलंदाजी त्यांनी घेतली आणि गोलंदाजी करत असताना खरबाई ब संघ असेल. सामना 3 षटकांचा असेल लक्षात ठेवायचं आहे. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने जिथे लक्ष ठेवलंय प्रथम बॅटिंग करत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलंय जांभिवली ब संघाने मात्र बॅटिंग करत असताना 70 धावा कुठल्या आणि 71 धावेचं आव्हान इथे चेसिंग करत असताना मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपण जोबिलीपाडा या संघाला पाहतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चेस द गेम जांभिवली ब संघाकडून बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये राईट हॅमवरती विकेटनं सोनू हा गोलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. आजूबाजूला अगदी आपण बघू शकतोय बरेचसे प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेलेत आणि खरं तर प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला आणि सामन्याला देखील मजा नसते आणि आज भल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो या खरवईच्या मैदानावरती बरेचसे प्रेक्षक जॉईन झालेत आणि त्यानंतर आपण बघू शकतो मैदानाच्या समोरच जो नॅशनल हायवे आपल्याला पाहायला मिळतोय तिथून बऱ्याचशा गाड्या देखील जातात. पण मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल होता बॅटची टॉपेज होती पण तिकडे विकेट कीपरने आता निर्णायक क्षणाला झेल सोडलाय आणि मैदानामध्ये बॅटर बचावले जात आहेत. पहिला बॉल डॉट येतोय झेल कुठेतरी सुटलाय आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देणार का हे देखील येणारे वेळेत सांगून जाईल. पण इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला आक्रमकता सिद्ध करत राहावं लागेल. शॉर्ट बॉल होता झेल सुटलाय परिणामी आता परफेक्टली फलंदाजाचा बॅट मधून तीर सुटलाय
मिड ऑन बॉडी लाईनच्या कडे पाठवला चेंडू, वेट ऑन ऑज देत सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. डिझेल टॉप लेंथ होती, त्याच्यावरती चांगलंसं चित्र राहिलं. आकुडपटाचा बॉल म्हटला तर बॅटरसाठी एक मोठी मेजवानी असते आणि ती मेजवानी बघायला गेली तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटर जोबिलीपाडा संघाच्या योगेशच्या बॅटमधून मात्र सिद्ध होत असताना आपल्याला बघायला भेटली. षटकार आला. स्कोरबोर्ड 6 या धावसंख्येवरती पोहोचतोय. मॅचमध्ये थोडीशी चर्चा करते संपूर्ण चेस द गेम जांभिवली ब टीम, कारण त्यांना देखील हे लक्ष डिफेंड करायचं आणि त्याच अनुषंगानं आता क्षेत्ररक्षण थोडंसं बघायला गेलं तर नक्कीच सरकवलं गेलं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, त्याच्यावरती बघायला गेले तर कमी लेवलची उसळी होती, त्यात तिथे बाटेच्या बॉडीला चेंडू आक्रमकता करत असताना पाहण्यास भेटला, पण तिथे मध्ये अगदी पंचांनी जर बघायला गेलं तर नक्कीच दात फेटाळून दाखवली आणि इथे मैदानामध्ये हा डॉट बॉल. अशा प्रकारे गोलंदाजी राहिली तर मैदानामध्ये सध्या तरी नक्कीच जोबिलीपाडा संघाच्या बॅटिंगवरती प्रेशर क्रिएट होऊ शकतंय आणि जर तुम्ही प्रेशर बनवत असाल तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एखाद्या टीमला जर तुम्ही प्रेशरमध्ये टाकत असाल तर त्या टीमला ते लक्ष चेस करण्यासाठी कठीण जात असतं आणि इथे मैदानामध्ये आपण बघू शकतोय चांगल्या नियंत्रणामध्ये, चांगल्या परफॉर्मन्समध्ये हे नक्कीच ग्रामीणचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सध्या तरी या खरवईच्या मैदानावरती आपण बघतोय चेस द गेम जांभिवली ब टीमला. शॉर्ट बॉल, गती आहे आणि गतीवरती आता नियंत्रण ठेवून फटका चांगला होता, पण क्षेत्ररक्षण खूप चांगल्या कमेंटमेंट मधून होत असताना आपल्याला बघायला भेटतंय. मिडॉनचा फिल्डर स्टेट मिड ऑफला आले, तिथून 1 हँडेड हा बॉल आतमध्ये ढकलला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती फक्त 2 धावा भेटतायत. क्षेत्ररक्षकासाठी एकदा खरं तर नक्कीच जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण खरं तर त्याने दाखवून दिलाय मैदानामध्ये मी सुद्धा क्षेत्ररक्षक आहे आणि मला देखील एक धाव वाचवायची आहे आणि ते क्रिकेट सध्या तरी या फिल्डर कडून पाहायला भेटलंय. 2 धावा आल्यात. स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 8 धावा बनतायत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. फार चांगलं क्रिकेट सुरू आहे. पायात टाकण्याचा प्रयत्न होता, लॉक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता फलंदाजानं आपल्या बॅट मधून नजराणा मात्र चांगल्या अंदाजामध्ये सिद्ध केलाय आणि हा चेंडू निघून जातोय सीमा रेखेच्या पलीकडे. बॅट्समन योगेशच्या बॅट मधून आला स्टेट सीमा पार, सिक्सर. सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय जोबिलीपाडा संघाचा फलंदाज आलाय रंगात आणि त्याच्या बॅटमधून आता बॉल जातात आकाशाच्या ढगात आणि तिथून जर बघायला गेले तर सिग्नल हे मात्र फारसे चांगले येत आहेत. 2 षटकार मात्र इथे योगेशच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे मात्र या क्षणी पडल्यानंतर हा चेंडू खेळपट्टीच्या खाली राहतोय. आमचे ऑफिशियल अंपायर आपण बघू शकतोय, आमचे बादल सवारी सर सांगतायत की ओव्हर नंबर 1 इथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण चर्चा करूया. बॅटिंग करत असताना इथे नक्कीच 71 धावेचे लक्ष्य चेस करत असताना जोबिलीपाडा संघाच्या स्कोरबोर्डवरती सध्या तरी आपण पाहतोय 14 धावा लागल्यात आणि त्या 14 धावा कशा प्रकारच्या लागल्यात हे देखील आपण नक्कीच पाहतोय. पहिल्या बॉलवरती कोणतीच धाव नव्हती, तिथे अगदी बघायला गेलं तर बॅटरला बीट केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार योगेशच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर तिसरा बॉल मात्र गोलंदाजानं फार सुरेख टाकला होता. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 2 येत असताना आपण पाहिला जिथे मिसफील्ड जाणवली होती, कॅच ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती षटकार आणि शेवटचा बॉल डॉट, म्हणजे हे स्पेल चांगल्या रीतीचं फेकत असताना आपण बघितलं या मॅचमध्ये. सध्या तरी चेस द गेम जांभिवली ब संघाला पहिल्या ओव्हरमध्ये खर्च राहिल्यात फक्त आणि फक्त 14 आणि इथे आता सामन्यामध्ये आपण बघू शकतो येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजून देखील 57 धावेची गरज आहे, म्हणजेच अजून देखील हा सामना फार लांब आहे, तो म्हणजेच जोबिलीपाडा संघापासनं. पण इथे वेळ येईल तीच ठरवेल की मैदानाच्या आतमध्ये विजय कोणाला संपादित होईल.
सामन्यामध्ये आता क्षेत्ररक्षण फैलावलं जातं. आपण पाहतोय 5 फिल्डर आता बाउंड्री लाईन झोनमध्ये ॲड होत आहेत. त्यामधून आपण बघू शकतोय स्वर्लेग आहे, मिड विकेट आहे, मिडॉन आहे, मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये आपण बघू शकतोय. शॉर्ट सिली आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर शॉर्ट स्वेरलेग आहे. म्हणजेच मौजूदी क्षेत्ररक्षणामध्ये फार सुरेख क्षेत्ररक्षण सेट होत आहे. इथे या क्षणी तिकडे मैदानाच्या आतमध्ये लेग स्पिन मारला होता गोलंदाजानं, पण या चेंडून बरंच वळण मिळवलंय आणि तिथे पंच सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप एक्स्ट्रा रन्स. आणि आता स्कोरबोर्ड वरती इथे जोविलीपाडा संघ 15 या धावसंख्येवरती पोहोचते आहे. चांगलं क्रिकेट सुरू आहे. एका एका क्षणाला या सामन्यामध्ये अगळं निगळं दृश्य घडलं जात आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा बॉल टाकतायत गोलंदाज सध्याच्या स्थितीला जय, आणि दुसराही चेंडू मात्र इथे अतिरिक्त. अगदी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण मागील चेंडूवरती विकेट जात असताना बघतोय. इथे या सामन्यामध्ये जोबिलीपाडा संघाची स्कोरबोर्ड वरती सध्या तरी धावा असताना 16. पहिला विकेट खोलाय नवीन बॅट्समन तिथे मैदानामध्ये संकेत इंटर होत आहेत. संकेतला मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अगदी बघायला गेले तर खोला टाकण्याची डिलिव्हरी होती, फुल टॉस होता, चॉप केलं, फटका चांगला आहे, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फार सुरेख पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण अडवतायत. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती पाहायला गेले तर सध्या तरी 3 धावा तिथे संकेतच्या बॅटमधून येत आहेत. एक धाव तर नक्की क्षेत्ररक्षकानं वाचवली. असं वाटत होतं की हा चेंडू सीमा पार जाईल, पण तदनंतर क्षेत्ररक्षकाने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून वाचलेली ही एक सिंगल मात्र कुठेतरी महत्त्व देईल या मॅचमध्ये. चेस द गेम जांभिवली बसंगाला. शॉर्ट ऑफ लेंथ लॉफ केलंय, फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चुनलाय. फिल्डर आहेत तर पुन्हा एकदा मिस्टेक करत असताना मात्र मिड ऑफचं क्षेत्र ओव्हरथ्रो तिथे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धाब्यांवरती समाधान ठेवत असताना बॅटर योगेश ओपनर ऑर्डरमधून बॅटिंग करण्यासाठी इंटर झाल्या. त्यामुळे या खेळाडूवरती संपूर्ण जोबिलीपाडा संघाचा विश्वास तर नक्कीच एकनिष्ठ असेल, पण तो विश्वास शेवटपर्यंत सिद्ध होईल की नाही हे पाहायचं. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फटका आहे, क्षेत्र होतं मिसफिल्ड. मैदानाच्या आतमध्ये आता या खेळाडूची सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एक नाही तर 2 जाईल ड्रॉप केले त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 धाबा. एका खेळाडूला 2 वेळा जर जीवनदान भेटत असेल तर तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज भरपूर मोठ्या नशिबातनं खेळत असेल हे मात्र जरूर आहे. आणि इथे मैदानामध्ये नशीब चांगले आहेत, वेळ चांगली आहे सध्या तरी जोबिलीपाडा संघाच्या योगेशसाठी. आणि त्यामुळे आता योगेश या फलंदाजाला या 2 झेलांचा फायदा मात्र आपल्या बॅटमधून उचलावा लागेल. सध्या तरी गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये जय हा गोलंदाज अफाट चांगल्या पद्धतीने गोलंदाजी फेकतोय, पण तिथे आता फिल्डर साथ देत नाहीयेत. पुन्हा एकदा मिसफिल्ड. अगदी बघायला गेले तर बॅटरने मिसटायमिंग केलंय. 38 सर्कल मध्ये आता जो क्षेत्ररक्षक आपण बाउंड्री लाईन मध्ये बघत होता त्या क्षेत्ररक्षकाने अगोदर झेल टिप सोडला होता, तोच क्षेत्ररक्षक आता मैदानाच्या आतमध्ये टिपतोय झेल. आणि सामन्यामधून परत आहेत माघारी बॅट्समन योगेश. बॅक टू दी डगआउट.
थँक्यू सो मच डीजे. आपण पाहतोय आता इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसऱ्या विकेटचं पतन सामन्यामध्ये लागलं गेलं आहे. सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये जोबिलीपाडा संघाला जी मोठी आशेची किरणं होती योगेशवरती, ती किरणं देखील आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर नक्कीच अंधारामध्ये जात असताना आपण पाहिली आहेत. आणि आता तिथे बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सनद हा फलंदाज मात्र इंटर होतोय. नॉस टाकरेनला पण संकेतला पाहतोय मैदानामध्ये सध्या तरी प्रेशर क्रिएट करून ठेवलंय जांभिवली बस संघानं. फुलं लाईनचा बॉल, चांगलीशी इंटरेस्टिंग ड्राईव्ह आपण बघू शकतोय. मिडॉनला हा फटका मात्र अगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळत असताना तिथे बॅटरला आपण बघाल आणि या बॉलवरती भेटतीये फक्त सिंगल. आणि मॅचमध्ये दुसरं षटक इथे कंप्लीट होत आहे. आणि स्कोरबोर्डवरती 2 ओव्हरमध्ये खर्च केल्या त्या म्हणजे सध्या तरी चेस द गेम जांभिवली बस संघानं फक्त आणि फक्त 24. आणि ऑर्गनाइज कमिटीला विनंती असेल की आपण ड्रिंक्स डॉली इंटर करायची आहे, कारण बरंचसं ऊन देखील आहे. खरं तर बघायला गेलं तर नक्कीच उन्हाचा प्रभाव म्हटला तर बराचसा वाढला आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येकी खेळाडूनं आणि प्रत्येकी व्यक्तीनं खरं तर आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायला पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये म्हणूनच आता इथे ड्रिंक्स डॉली म्हणजेच पाण्याचा ब्रेक इथे दिला जातोय. तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. थेट कंटिन्यू सामन्याचं दिसेल ना तिथे आपण बघू शकतोय 2 षटकं संपन्न झाली. त्यानंतर ड्रिंक ब्रेक तिथे घेतला गेला होता. आणि संपूर्ण चर्चा मात्र दोन्ही संघांनी केली आहे. आता इक्वेशन शिल्लक राहिले 12 चेंडू आणि 47 रन्स जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये जोविलीपाडा संघाला. म्हणजेच इथे आता रिक्वायर्ड रन रेट हा मात्र नक्कीच भरपूर मोठा बनला आहे चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये जोविलीपाडा टीमला. आणि इथे आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल स्लोबर गतीची डिलिव्हरी होती. त्याच्यावरती जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर नक्कीच चांगलं चित्र तिथे बॅटर कडून घेतलं जात आहे. असं वाटत होतं की एक सिंगल या चेंडूवरती बनेल, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्यासाठी लगेच नियंत्रण केलं, कॉलिंग टाकलं. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती 2 धाबा तिथे बॅटरच्या बॅटमधून येत आहेत. स्कोरबोर्ड सध्या 26 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. हालात वाईट आहे, सिच्युएशन खराब आहे, परंतु मैदानामध्ये जो कठीण प्रसंगांचा सहवास नोंदवतो तो यशस्वी नक्कीच होतो. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघू शकतो हा सामना असं वाटतंय सध्या तरी की जोबिलीपाडा संघ स्ट्रगल करते आहे, पण वेळ आली तर हा सामना बदलेल. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये समोर जर बघायला गेलं तर चेस द गेम जांभिवली ब संघ मात्र कोणतीच आक्रमकता सिद्ध करून देत नाही आहे आपल्या बॉलिंगमधून. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली जाते. वेगवान बॉल ऑन साईडला, कलात्मकतेचा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक होते परंतु बनलेत दर्शक. आणि हा चेंडू निघून जातोय. एक टप्पा घेत सीमा पार मिळतील या चेंडूवरती जोबिलीपाडा टीमला फलंदाजी करत असताना या 4. आपण बघू शकतोय गोलंदाज
संदेश या गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक या सामन्यामध्ये नोंदवली तर आपण बघू शकतो आमचे रोशनदादा गुलशनदादा शुक्ला यांच्याकडनं आपण बघू शकतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं गेलंय. आपण पाहू शकतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आज भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात देखील होती आणि आजची शेवटच्या दिवसामध्ये ही संपूर्ण स्पर्धा मात्र येऊन पोहोचलेली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, सपलवून खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिथे मैदानाच्या आतमध्ये पंच सांगतायत की हा चेंडू बॅटर पासून बराचसा लांब आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आता एक अतिरिक्त रन्स या स्कोरबोर्ड वरती ऍड होती आहे. स्कोरबोर्ड सध्या तरी आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा मात्र 30 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ फायदेशीर केलंय स्वतःसाठी आणि आपल्या टीमसाठी आणि आपल्या स्कोरबोर्ड साठी. फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये सनत हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून आता हा चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे येत आहेत 4 चौकार. मध्ये सनत हा फलंदाज मात्र थोडीशी विषबाधा करतोय पण तिथे आता मैदानाच्या आतमध्ये मिस सॅबिंग फटका बसलाय आणि शॉट्स वर लागला. आता मॅच मध्ये चर्चा केली आहे सामन्यामध्ये पुनर्गमनाची. मिळतोय विकेट. बोर्डवरती सध्या तरी परस्पर जॉईंट झाल्यात म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या जोविलीपाडा संघाच्या 34 सॉरी थोडीशी मिस्टेक झाली होती. धावफलकावरती 35 धावा आहेत. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या षटकाचा अंतिम बॉल मात्र सुरेख पद्धतीचा डिलिव्हर केला. अशा पद्धतीने या सामन्याची 3 षटक मात्र यशस्वी क्रुशल मुवमेंट मधून फेकत असताना आपण बघितलं चेस द गेम जांभिवली संघाला. आणि इथे आता सध्या तरी मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 36 धावेची गरज आहे. म्हणजेच 6 चेंडू आणि 6 षटकारांची विक्रमी खेळी मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे सध्या तरी जिंकण्यासाठी जोबिलीपाडा संघाच्या फलंदाजाला करावी लागेल. मैदान तर भरपूर भलं मोठं आपण पाहतोय आणि या मैदानावरती आज सर्वांच्या समोर एक नवा विक्रम बनेल का हे देखील मात्र सातत्यानं या सामन्यामध्ये पाहायला मिळतंयच. 35 आहेत जिंकण्यासाठी. इथे 6 बॉल आणि 36 ची गरज आहे. दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत ओव्हर दी विकेट ना. अगदी आपण बघू शकतोय कमी वयाचा खेळाडू आहे त्याने चर्चा मात्र आपल्या नावाची केली आहे. फलंदाज होतोय बाद लागतोय या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना. अजून एक परतीचा प्रवास म्हणजेच विकेट जोबिलीपाडा संघाला. डीजे आपण दुर्गेशच्या गोलंदाजाला पाहतोय. ज्या खेळाडूंना पाहायला गेले तर अगदी फार कमी वयाच्या क्षेत्रामधून खऱ्या अर्थानं नक्कीच
क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आणि या खेळाडूची चर्चा मात्र नक्कीच सोशल मीडियावरती देखील आपल्याला भल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना पाहिलेली आहे. आणि ती चर्चा का झाली आहे तर त्याचा खेळ आज संपूर्ण अगदी प्रत्येकी विभागामध्ये भरपूर प्रसिद्ध झालेला आहे. आणि प्रसिद्ध का झाला आहे तर त्याने त्याच्या स्वतःवरती खरं तर नियंत्रण ठेवून आणि स्वतःच्या विश्वासावरती खरं तर मैदानाच्या आतमध्ये तो जाऊन चांगल्या प्रसिद्धी लेवलचा क्रिकेट खेळून सध्या तरी मैदानामध्ये आज चेस द गेम जांभिवली संघासाठी क्रिकेट खेळतोय. अजून एक चांगला बॉल होता, वेगवान चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर थ्रो राहिलाय. फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकाच धावेवरती मात्र तिथे चित्र टाकलं जात आहे. आता जवळपास या सामन्यामध्ये असं वाटायला सुरुवात झाली की या सामन्यामध्ये चेस द गेम जांभिवली ब संघ मात्र वन साइड शिक्का मात्र नक्कीच छापत असताना या सामन्यामध्ये आपण प्रॉपर पाहतोय. वेगळा टाकलेला बॉल होता, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बघायला गेलं तर एंडिंग फ्लोला चेंडू क्लोज झाला. तिथे मैदानामध्ये फक्त एकच धाव भेटते आहे आणि जिथे जिथे सिंगल मिळते तिथे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने या सामन्यामध्ये जोबिलीपाडा संघाला मात्र नक्कीच भरपूर नाराजगी मिळत असताना आगळा निगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न, तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटचा टोला संपर्क आहे परंतु आता शॉट्स वरले खाली आणि खाली क्षेत्रातून हा चेंडू निघून गेला. सीमा पार मिळत आहेत शेवटला सध्याच्या स्थितीला जोबिलीपाडा या 4 रन चौकार. या सामन्यामध्ये आता एकाच चेंडूची फेकी शिल्लक राहिलेली आहे आणि जवळपास हा विजय मैदानामध्ये आपण पाहतोय. चेस द गेम जांभिवली ब संघाच्या पाड्यामध्ये लौकिक परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून एक स्वीप शॉट, देखणा फटका तितकाच चिकना मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवट चांगला करत असताना जोबिलीपाडा संघासाठी 4 पण सामन्यामध्ये विजयाचा शिलेदार